कायदे कसे केले जातात? कायद्याची निर्मिती करणे हे संसदेचे मूलभूत कार्य आहे. संसदेमध्ये कायदे केले जातात. जो कायदा करायचा आहे त्याच्या कच्च्या मसुद्याला, प्रस्तावाला विधेयक असे म्हणतात. बिल सदनात कोणी मांडले यावरून सार्वजनिक किंवा खाजगी दोन प्रकार पडतात. सार्वजनिक किंवा खाजगी. सार्वजनिक म्हणजे मंत्री संसदेत मांडतात, खाजगी म्हणजे खाजगी सदस्य मांडतात. सार्वजनिकमध्ये पहिले मंत्री संसदेत मांडतात, सरकारी धोरणे प्रदर्शित करतात कारण की मंत्री असतात ते. पारित होणे तुलनेने सोपे असते कारण की त्यांच्या हातात सत्ता असते. बिल सदनाने फेटाळल्यास संसदेचा सरकारवर विश्वास नाही असा अर्थ होतो. 7 दिवसाच्या पूर्वसूचना देणे गरजेचे. 7 दिवसाची पूर्वसूचना देणे गरजेचे. 7 दिवसाची पूर्वसूचना देणे गरजेचे. कायदा विभागाच्या मदतीने तयार केले जातात. खाजगी सदस्य मांडतात. विरोधी पक्षाची भूमिका प्रदर्शित करते, म्हणजे दुसऱ्या पक्षातील. अवघड असते, तुलनेने अवघड असते होण्यासाठी. फेटाळण्याचा अर्थ सरकारवर अविश्वास किंवा असा अर्थ होत नाही कारण की ते विरोधीतलेच असते, विरोधी पक्षातले. 30 दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते. 1 महिन्याची पूर्वसूचना देणे गरजेचे. अशी मदत मिळत नाही, म्हणजे वित्त विभागाच्या मदतीने तयार केला जातो कायदा. अशी मदत मिळत नाही. जबाबदारी संबंधित सदस्याचीच असते. संसदेत पारित मात्र सारख्याच पद्धतीने केली जातात. म्हणजे संसदेत हे दोन्हीही पारित मात्र सारख्याच पद्धतीने केले जातात. विषयानुसार वर्गीकरण. सामान्य, धन, वित्तीय व घटनादुरुस्ती हे 4 आहे विषय. त्यानंतर सामान्य विधेयक वित्तीय विषयक म्हणून संबोधले जाते. धन विधेयक म्हणजे कलम 110 मध्ये व्याख्या आहे धन विधेयकाची. वित्तीय विधेयक 117 कलममध्ये तरतूद आहे. घटनादुरुस्ती ही विधेयक घटनादुरुस्तीमध्ये आहे. वरील 4ही प्रकारची विधेयके संमत करण्यासाठी घटनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची तरतूद आहे. त्यानुसार विषयानुसार त्यांची आखणी व वर्गीकरण. नवीन प्रस्ताव, सुधारणा करणारी विशोधन विधेयके, एखाद्या क्षेत्रातील एकत्रित करणारी विधेयके, मुदत संपत आली असे कायदे चालू ठेवण्यासंबंधित विधेयके, अध्यादेशाच्या जागी मांडलेली विधेयके, घटनादुरुस्ती विधेयके इत्यादी. विषयानुसार आखणी व वर्गीकरण अशा इत्यादी विषयानुसार केले जाते. पहिलं सामान्य विधेयक पारित करण्याची पद्धत. आपण जे विषयानुसार वर्गीकरण पाहिले ते पहिलं सामान्य पाहू आपण. सामान्य विधेयक पारित करण्याची पद्धत. विधेयकाचा मसुदा तयार करणे. अन्य मंत्रालय किंवा राज्य सरकारच्या संबंधित असेल तर त्यांचाही सल्ला घेण्यात येतो. विधी मंत्रालय व महान्यायवादी यांचा सल्ला घेतला जातो. सर्वांगीण विचारानंतर तो प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येतो. तज्ज्ञांच्या सहाय्याने त्या प्रस्तावाला विधेयकाचे रूप देते. प्रशासकीय यंत्रणेद्वारे पुन्हा सखोलपणे तपासून त्यास अंतिम आकार देऊन सदनासमोर येण्यासाठी ते सिद्ध असते. विधेयक सदनात सादर करण्यापूर्वी साधारणतः 2 दिवस अगोदर त्या विधेयकाच्या प्रती सदस्यांना देण्यात येतात. विधेयक तयार झाल्यानंतर प्रथम वाचन. आवाजी मतदानाने अनुकूलता असल्यावर पुढे ढकलले जाते. प्रथम वाचनमध्ये सामान्य विधेयक हे सरकारी किंवा खाजगी सदस्याचे असू शकते व ते कोणत्याही सदनात प्रथम प्रस्तुत करता येते. कोणत्याही सदनात, सामान्य कोणत्याही सदनात प्रस्तुत करता येते. महत्त्वाचं आहे, कोणत्याही. सामान्य म्हणल्यावर कोणत्याही सदनात प्रस्तुत करता येते, मात्र सदनाची संमती घ्यावी लागते. आवाजी मतदानाने अनुकूलता दर्शवल्यानंतर सदस्याचे विधेयक शीर्षक व उद्दिष्टे वाचून दाखवतो. विधेयक भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करतात. त्यानंतर द्वितीय वाचन. सर्वसाधारण चर्चाची अवस्था असते. द्वितीय वाचन म्हणजे चर्चा व प्रवर समितीकडे पाठवण्यात येते. तत्वे व तरतुदीबाबत सर्वसाधारण चर्चा केली जाते. सखोल चर्चा होत नाही. पुढील 4 पैकी पर्याय निवडले जातात. विधेयकावर त्याच वेळी विचार. विधेयक प्रवर समितीकडे विचारार्थ पाठावे. बहुतांश वेळी प्रवर समितीकडेच पाठवतात. दोन्ही सदनांचे संयुक्त समितीकडे सोपवण्यात यावे व व्यापक प्रसिद्धी देऊन त्यावर लोकमत आजमावे. तर सहसा विधेयक प्रवर समितीकडे विचारार्थ पाठवले जाते. समिती अवस्था. प्रवर समिती. दुसऱ्या दुरुस्त्या सुचवणे.
समिती अवस्था. विधेयकाचा होणारा विचार अत्यंत काटेकोर व सूक्ष्म. विधेयकाचे मूल तत्वे न बदलता विधेयकात दुरुस्त्या सुचवाव्यात. दुरुस्त्या सुचवण्याची समिती अवस्था आहे. त्यानंतर प्रतिवृत्त अवस्था, डिटेल चर्चा व प्रति सर्व सदस्य IMP अवस्था आहे. प्रतिवृत्त अवस्था. प्रतिवृत्त अवस्था. प्रवर किंवा संयुक्त समितीच्या अहवालाच्या मुदतीप्रती सदनातील सर्व सदस्यांना दिल्या जातात. विधेयकाच्या कलमावर चर्चेला सुरुवात होते. प्रत्येक वाक्यखंडावर चर्चा व दुरुस्त्या सुचवून मतदान व स्वतंत्र मतदान घेतले जाते. विधेयकाची ही सर्वात महत्त्वाची अवस्था मानली जाते. प्रतिवृत्त अवस्था. डिटेल चर्चा होते. तृतीय वाचन, स्वीकारावे की फेटाळावे हे साधे बहुमताने केले जाते. तृतीय वाचन म्हणजे संपूर्ण विधेयक मतास टाकले जाते. केवळ विधेयकावर स्वीकारावे की फेटाळावे यावरच होते चर्चा. दुरुस्ती सुचवण्याची संमती नसते. दुरुस्ती फक्त दुसऱ्या वाचनामध्ये केल्या जातात. उपस्थित व मतदान करण्याचे साधे बहुमत पुरेसे असते. साधे बहुमताने मतदान करावे लागते. सदनाच्या पीठसीन अधिकाऱ्यामार्फत ते प्रमाणित व ते दुसऱ्या सदनाकडे संमतीसाठी रवाना होते. संमती भेटल्यावर दुसऱ्या सदनाकडे जाते. विधेयकाचे दुसरे सदनात येणे. दुसऱ्या सदनात पुन्हा वरील 1, 1, 2, 3 अवस्थांमधून विधेयक जाते. काही वेळाला समिती अवस्था वगळण्यात येते, जी की दुरुस्त्या सुचवण्याची असते. ती अवस्था वगळण्यात येते, दुरुस्त्या नाही. दुसऱ्या सदनासमोर 4 पर्याय असतात. संमत केले तर विधेयकात रूपांतर होईल. विधेयक संमत केले असे समजले जाते. संमत केले तर. दुसरं, सुधारणेसह संमत करून पहिल्या सदनाकडे पुनर्विचारार्थ. पहिल्या सदनाने सुधारणा स्वीकारल्या तर त्याचं स्वीकारले असे मानले जाते. व फेटाळले तर फेटाळले जाते. बेधडक फेटाळू शकतात. तसेच पडून देऊ. 6 महिन्यानंतर तसेच पडून राहिले तर त्यानंतर फेटाळले गेले तर दोन्ही सदनामध्ये मतभेद होतात. राष्ट्रपती दोन्ही सदनाची संयुक्त बैठक घेतात. त्या बाबतीत विधेयके संमत झाल्यास दोन्ही सदनामध्ये विधेयक संमत केल्याचे मानले जाते. राष्ट्रपती संमती. कलम 111. विधेयक राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठवले जाते. राष्ट्रपती समोर 3 पर्याय: संमती देऊन कायद्यात रूपांतर करणे, संमती रोखून ठेवणे म्हणजे विधेयक संपुष्टात येते तिथेच, संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवणे. सुधारणेसह किंवा पुन्हा संमत केले तर राष्ट्रपतीला संमती द्यावीच लागते, कायद्यात रूपांतर होते. कलम 108. दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठका. घ याला संयुक्त बैठक नाही. धन विधेयक व घटना दुरुस्ती विधेयक याला संयुक्त बैठकची तरतूद नाही. केवळ सामान्य विधेयक किंवा वित्तीय विधेयकाबाबतच संयुक्त बैठकीची तरतूद आहे. बैठकीचे कामकाज लोकसभेच्या कार्यवाहन नियमावलीनुसार गणपूर्ती 1.10 म्हणजे 10% सदस्य हजर पाहिजे. बैठकीचे अध्यक्षस्थान स्पीकरच्या अनुपस्थित लोकसभा उपाध्यक्षही अनुपस्थित असतील तर राज्यसभेचे उपसभापती सदस्यांनी निवडलेले कोणताही सदस्य. अध्यक्षस्थानी व्यक्तीला लोकसभेचे महासचिव सहाय्य करतात. महासचिव हे सहाय्य करण्यासाठीच असतात. सदस्य साध्या बहुमताने विधेयक संमत केले जाते. बैठकीच्या दरम्यान लोकसभेचे वर्चस्व पाहायला मिळते कारण की त्यांची लोकसंख्या जास्त असते. आत्तापर्यंतच्या संयुक्त बैठका: हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960, बँकिंग सेवा आयोग 1977 व दहशतवाद प्रतिबंधक 2002. कलम 110 धन विधेयक. कर, कर्जे, संचित निधी, लेखापरीक्षण याबद्दल धन विधेयक आहे असे समजले जाते. 110 कलम 3 धन विधेयक आहे की नाही या प्रश्नाचा निर्णय. विधेयक केवळ पुढील सर्व किंवा काही बाबतींशी संबंध असेल तरच ते धन विधेयक असतात. कोणताही कर, कर्जाने देणे, संचित निधीचे संरक्षण करणे, संचित निधीतील पैशाचे विनियोग करणे, राज्याचे लेखापरीक्षण करणे, वरील पैकी कोणत्याही बाबीला अनुषंगिक असलेली बाब ही धन विधेयक असते. अपवाद: केवळ पुढील बाबी आहेत म्हणून धन विधेयक असल्याचे मानले जाणार नाही. दंड व परवाना फी हे धन विधेयकमध्ये येत नाही. धन विधेयक आहे की नाही हा सर्व अधिकार लोकसभा अध्यक्षाचा अंतिम निर्णय असतो. लोकसभा अध्यक्ष ठरवतात धन विधेयक आहे की नाही. लोकसभा
अध्यक्षांचा निर्णय अंतिम. वित्तीय विधेयक. आता आपण 117 कलम आपण स्टार्टिंगला पाहिलं. वित्तीय विधेयक 117 कलममध्ये तरतूद. धनविधेयकही तसंच असते, आत्ताच आपण पाहिलं. वित्तीय विधेयक 117 कलम 117. धनविधेयक कलम 110. वित्तीय विधेयक 117 कलम. वित्तीय विधेयक एफ-बी ही राजकोषीय बाबीशी म्हणजे सरकारच्या जमा खर्चाशी संबंधित असतात. वित्तीय विधेयक म्हणजे फायनान्शियल बेसिक. धनविधेयक ए-जी या बाबतीत आहे. आपण वरती ए पासून जेही पाहिले ते धनविधेयकमध्ये मोडतात. कर, कर्जे, संचित निधी, लेखापरीक्षण इत्यादी धनविधेयकमध्ये मोडतात. धन एक म्हणजे रुपये ए-जी प्लस इतरही सामान्य विधेयकाच्या बाबतीत हे सुद्धा धनविधेयकच मानले जाते. वित्तीय विधेयक सामान्य विधेयक चे धरले जाते. एफ-बी-2 इतर अन्य बाबी सोबत प्लस भारताच्या संचित निधीतून खर्च करण्याचा प्रस्ताव. एफ-बी-2 सर्व धनविधेयक हे वित्तीय विधेयक असतात, मात्र सर्व वित्तीय विधेयक हे धनविधेयक नसतात, कारण की एफ-बी-2 हे धनविधेयक नाही. हे अपवाद आहे. धनविधेयक पारित करण्याची विशेष पद्धत बी. आता आपण सेकंड पाहू. धनविधेयक जे की 110 कलमनुसार धनविधेयक कलम 110. धनविधेयक पारित करण्याची विशेष पद्धत कलम 109. धनविधेयक केवळ लोकसभेतच राष्ट्रपतीच्या संमतीनेच व मंत्र्यांमार्फतच मांडता येते, प्रस्तुत करता येते. लोकसभेतच असतात अधिकार. राष्ट्रपतीच्या संमतीनेच पूर्वसंमती घेऊन मांडता येते व मंत्र्यांमार्फतच ते मांडता येते, खाजगी मांडता येत नाही. लोकसभेने पारित केल्यानंतर ते राज्यसभेकडे येते. राज्यसभा ते फेटाळू किंवा सुधारणा करू शकत नाही. फेटाळू शकत नाही व सुधारणाही करू शकत नाही. फेटाळू शकत नाही, सुधारणा नाही. ते केवळ शिफारशी करू शकते. 14 दिवसाच्या आत आपल्या शिफारशीसह किंवा शिफारशीविना ते लोकसभेकडे परत येते. लोकसभा शिफारशी स्वीकारू किंवा फेटाळू शकते. धनविधेयकाबाबतीत लोकसभेला जास्त अधिकार आहे राज्यसभेपेक्षा. सामान्य विधेयक हे लोकसभा व राज्यसभा समांतर असते. ओके. राष्ट्रपती संमती देऊ किंवा रोखून ठेवू शकतात. पुनर्विचारार्थ मात्र पाठवू शकत नाही. म्हणजे एक तर संमती देतात किंवा रोखून ठेवतात, पण पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही, कारण राष्ट्रपतीच्या संमती देताच त्यांच्याच पूर्वसंमतीने ते मांडलेले असते. त्यामुळे राष्ट्रपती संमती देतातच. सी. वित्तीय विधेयक पारित करण्याची पद्धत कलम 117. कलम 117 वित्तीय विधेयक. एफ-बी-1 केवळ लोकसभेत राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने, कारण एफ-बी-1 हे धन असते. धनविधेयकात मोडते एफ-बी-1. परंतु एफ-बी-2 सामान्य विधेयक असल्यासारखे संबोधले जाते. एफ-बी-2 कोणत्याही सदनात मांडता येते, म्हणजे राज्यसभा किंवा लोकसभा. राष्ट्रपतीच्या पूर्ण संमतीची शिवाय मांडता येते. हे एक सामान्य विधेयक आहे असे समजण्यात येते. साम्य काय आहे? राज्यसभेत तिसरी अवस्थेमधून जावे लागते. राज्यसभा वरील दोघांच्याही बाबतीत विधेयक फेटाळू शकते किंवा सुधारणा करू शकते. राज्यसभा हे फेटाळू शकते. राज्यसभा एफ-बी-2 फेटाळू शकते किंवा सुधारणा करू शकते. सदनात मतभेद झाल्यास राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवू शकतात. संयुक्त बैठकी सुद्धा बोलवू शकतात. राष्ट्रपतीकडे आल्यावर संमती देऊ शकतात, फेटाळू शकतात. संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. घटनादुरुस्ती विधेयक 4, जे की आपण कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती करतो. हे विधेयक पारित करण्याची पद्धत. दुय्यम विधिनियम. वेळ व तज्ज्ञ अभावी संसद ही कायद्याची स्थूल रूपरेषा कार्यकारी सत्ताधारी यांच्यावर सोपवते. खरे तर संसद कार्यकारी शासनाकडे किंवा कोणाकडेही सोपू शकत नाही, परंतु वेळोवेळी ती पाठवावी लागते. कायदेविषयक धोरण आणि तत्त्वे
निश्चितपणे ठरवून दिल्यानंतरच संसदेने आखून दिलेल्या कक्षेतच ते अधिकार आहेत. अधिकाराचा गैरवापर टाळण्यासाठी काही उपाययोजनांचाही तरतूद केलेली आहे. संसदीय नियंत्रण राखले जाते व न्यायालयीन नियंत्रण साधले जाते.